नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची रेसिपी ही कच्च्या टोमॅटोचा ठेचा आहे। अतिशय चविष्ट होतो। भाकरी, भात, चपातीसोबत तर अप्रतिम असा लागतो। करायला अगदी फार 2 ते 3 मिनिटं लागतात, पण खायला अप्रतिम लागतो। चला, उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये कच्च्या टोमॅटोचा ठेचा बनवूयात। करायला अगदी सोपा आहे। एक तवा घ्यायचा, त्याच्यावरती अर्धी पळी तेल घालून घ्यायचं। याच्यामध्ये आता थोडेसे कच्चे शेंगदाणे घालून अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे। शेंगदाणे चांगले कुरकुरीत झाले की मग ठेच्यात खायला खूप रुचकर लागतात। उन्हाळ्यामुळे फारसं जेवण जात नाही, परंतु या पद्धतीने जर ठेचा बनवला तर 1 ते 2 घास जास्तीचे जातील, ही माझी गॅरंटी। चला आता कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे चांगले भाजून घेऊयात। अगदी पोह्याला भाजतो तसेच भाजून घ्यायचे आहेत। या पद्धतीने अगदी मिनिटभरातच शेंगदाणे अगदी कुरकुरीत भाजलेले आहेत। याच्यावरती घातले कच्चे टोमॅटो। 4 छोटे टोमॅटो होते, ते असे मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले मी। बियासोबतच असे घालून घ्यायचे। वरून घालायच्या 4 ते 5 तिखट मिरच्या। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता। टोमॅटो आणि मिरची अशी चांगली खरपूस भाजली की वरून घालायच्या मुठभर इतक्या लसणाच्या पाकळ्या। लसणाच्या पाकळ्या थोड्या जास्त घालायच्या, कारण ठेचा आहे। ठेच्यात लसणाच्या पाकळ्या घातल्यानंतर चव खूप अप्रतिम अशी येते, त्यामुळे लसणाच्या पाकळ्या आवर्जून घालायच्या। मिरची, लसणाच्या पाकळ्या, कच्चा टोमॅटो, शेंगदाणे आता हे सगळं 1-2 मिनिटापर्यंत छान परतून घेऊयात, जेणेकरून टोमॅटो थोडे मऊसर होतील आणि मिरच्याही थोड्या चांगल्या खरपूस भाजल्या जातील। यावरती घालूयात 1 टीस्पून इतके जिरे। जिरे घातल्यानंतर थोडंसं परतवून घ्यायचं आणि मीठ घालायचं। मिठाने या टोमॅटोला पाणी सुटलं जातं आणि ठेचा अगदी पटकन वाटला जातो, त्यामुळे मीठ त्याच ठिकाणी घालायचं, ठेचा वाटताना घालायचं नाही। जिरे घातल्यानंतर आता वरून घालूयात 1 मूठभराची कोथिंबीर। कोथिंबीर भरपूर अशी घालायची, म्हणजे याची टेस्ट या ठेच्यामध्ये खूप रुचकर अशी येते। भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घातलेली आहे। फार मोठ्या काड्या घातल्या तर वाटायला फार वेळ लागतो, त्यामुळे अशी बारीक कट करून घालायची। आता तुमच्याकडे जर ठेचा वाटण्यासाठी जर वरवंटा नसेल तर टोमॅटोच्या फोडी अगदी बारीक कट करून घालायच्या। माझ्याकडे वरवंटा आहे म्हणून मी थोड्या मोठ्या ठेवल्यात, कारण पटकन ठेचल्या जातील आणि त्याचे तुकडे खाताना खूप सुरेख लागतील। वरून घालायचं चवीपुरतं मीठ। मिक्स करून घेऊयात आणि थोडासा कोमट झाला की लगेचच आपण ठेचा वाटायला घेऊयात। ठेचा मिक्सरमध्ये फिरवायचा नाही, नाहीतर त्याची चव सगळी बिघडून जाते आणि खाताना एवढी टेस्ट येत नाही। त्यामुळे ठेचा हा वरवंट्याने ठेचून घ्यायचा। वरवंटा जर नसेल तर तांब्याच्या मदतीनेही आपण चांगला वाटून घेता येतो, परंतु तांब्याने जर ठेचून घ्यायचा असेल ठेचा तर मात्र टोमॅटोच्या फोडी अगदी बारीक करून घ्यायच्या। मीठ घातल्यानंतर थोडंसं पाणी सुटेपर्यंत मी परतून घेतलं आणि थंड करण्यासाठी थोड्या वेळासाठी तवा खाली ठेवला होता मी। आता ठेचा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा नाही। थंड जर पूर्णपणे झाला तर पटकन वाटला जाणार नाही। आता थोडासा कोमट असतानाच असा वरवंट्याच्या साहाय्याने मी हा ठेचा ठेचून घेत आहे। पाहू शकता, आधी मी टोमॅटोच्या फोडी अशा चांगल्या ठेचून घेते। हळूहळू करून हे सगळं आपल्याला याच पद्धतीने ठेचून वाटून घ्यायचं आहे। या पद्धतीने जर ठेचा एकदा करून पाहिलात तर हा उन्हाळा संपेपर्यंत तुम्ही भरपूर वेळा हा ठेचा कराल, ही माझी गॅरंटी। चला आता ठेचा पटकन ठेचून घेऊयात। पटापट मी असा ठेचा ठेचून घेतलेला आहे, फार असा बारीक केलेला नाही आहे। शेंगदाणे, लसूण, टोमॅटोच्या फोडी थोड्या दिसत आहेत। चपातीसोबत, भाकरीसोबत खाताना अप्रतिम अशा ह्या टोमॅटोच्या फोडी लागतात, त्यामुळे मी फार बारीक असा हा ठेचा बनवलेला नाही आहे। चला आता ठेचा तर वाटून घेतलेला आहे मी। आज हा ठेचा आम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाल्ला। अतिशय रुचकर आणि टेस्ट अप्रतिम अशी लागली। 1 भाकरी खाणाऱ्या माणसाने अजून अर्धी भाकरी वाढवची खाल्लेली आहे बरं का आमच्याकडे आज।
चला, मुलींनाही फार आवडला. थोडासा अजून कमी तिखट असता तर अजून जास्त मुलींनी खाल्ला असता. चला, एक प्लेट घेतली. ज्वारीची पातळ थापलेली भाकरी घेतलेली आहे मी आणि याच्यावरती ठेचा वाढून दाखवते. किती सुरेख झालेला आहे ते. भाकरीबरोबरच हा ठेचा खूप छान लागतो. परंतु कोणाला भाकरी आवडत नसेल तर चपातीसोबत खाल्ला तरीही चालेल. चला, आता तयार आहे आपला ठेचा भाकरीचा आजचा बेत. ज्वारीची किंवा बाजरीची, तांदळाच्या कशाच्याही भाकरीसोबत हा ठेचा एन्जॉय करू शकता. बघा, अगदी पातळ थापलेली भाकरी आहे. वरून घालून घेते ठेचा. अगदी जवळून दाखवते. किती सुरेख दिसतोय. अतिशय रुचकर असा मस्त हिरव्या टोमॅटोचा ठेचा रेडी झालेला आहे. तर मंडळी, तुम्ही कधी करताय अशी रेसिपी? माझ्याप्रमाणे जर रेसिपी केली तर ती कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नकात. आणि भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. लाईक, शेअर, सबस्क्राईब.